नमस्कार. एक दिवा मांगल्याने भरलेला, एक कंदील यशाची भरारी घेणारा, एक किल्ला इतिहासाची जाण ठेवणारा, एक लाडू ऐक्याने एकवटलेला, एक उठणं जीवन सुगंधित करणारं, एक रांगोळी जीवनात रंग भरणारी आणि आपली ही शाळा तुमच्यासारख्या गुणी विद्यार्थ्यांनी भरलेली. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या अनेकानेक शुभेच्छा आणि बच्ची कंपनी तुम्हाला बालदिनाच्या सुद्धा शुभेच्छा. तुमच्या जीवनातला आनंदोत्सव साजरा करण्यासाठीच मी आरजे रेश्मा आणि स्मिती ब्रीद आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. हॅपी दिवाळी स्मितींजी. हॅपी दिवाळी रेश्मा आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि बालदिनाच्या सुद्धा शुभेच्छा. हो म्हणजे बघा ना स्मितींजी, आज दुग्ध शर्करा योगच आहे, दिवाळी आणि बालदिन एकाच दिवशी. हो ना. मग मला असं विचारायचं आहे की आज अभ्यास होणार आहे का की सुट्टी आहे? खर तर आपण असं म्हणायला नको, कारण शिक्षण हे निरंतर असतं, म्हणजे ते कधी थांबत नाही. आज आपण सण साजरा कसा करायचा हेही शिकतोच आहे की. पण तू म्हणतेस तशी, म्हणजे रोज आपण जो अभ्यास करतो त्या अभ्यासाला आज थोडी सुट्टी आहेच. पण आजची गंमत थोडी वेगळी असणार आहे. आज आपली शाळा थोडी वेगळ्या प्रकारची असणार आहे. तुला रेश्मा माहिती आहे का की हा बालदिवस केव्हापासून आपण साजरा करतो आहोत ते? माहिती आहे. बर, आता आपण ऐकणार आहोत थोडी याबद्दलची आणखी माहिती प्राजक्ता ताईंकडून मराठी पेबल्सच्या मार्फत. ओके. हाय, कसे आहात बालमित्रांनो? आज आपण बालदिन या दिवसाबद्दल माहिती घेणार आहोत. तुम्हाला माहिती आहे का याबद्दल काही? नाही? बर, हा दिवस तुमच्यासाठीच असतो बरं. या दिवशी लहान लहान छोट्या छोट्या मुलांची खूप मजा असते. प्रत्येक शाळेमध्ये तुमच्यासारख्या छोट्या बालदोस्तांसाठी असे वेगवेगळे कार्यक्रम शाळेमध्ये आयोजित केले जातात. आता हा बालदिवस काय असतो बरं हे आपण जाणून घेऊया. पण त्याआधी तुमच्यासारख्या छोट्या मुलांसाठी एक छोटंसं गाणं आपण म्हणूया. त्या गाण्यामध्ये तुम्हाला सगळ्या छोट्या छोट्या मुलांना काय सांगतोय माहितीये का आम्ही, की तुम्ही भरपूर हसायचंय, भरपूर खेळायचंय, कोणीच रडायचं नाही बरं. म्हणाला तयार आहात माझ्या बरोबर? चला तर मग म्हणूया. हसा हसा उगाच रडत कशाला बसा, हसा हसा हो हसा उगाच रडत कशाला बसा, हसत असती तारे हसत असती वारे, हसत असती तारे हसत असती वारे, ताऱ्या वाऱ्या संगे तुम्ही हसा बरे, अहो ताऱ्या वाऱ्या संगे तुम्ही हसा बरे, तुम्ही हसा बरे. हसते इथली खार हसते इथली घार, हसते इथली खार हसते इथली घार, खारी घारी संगे तुम्ही हसा बरे, अहो खारी घारी संगे तुम्ही हसा बरे, तुम्ही हसा बरे. हसोत सगळी मुले हसोत सगळी फुले, हसोत सगळी मुले
हसोत सगळी फुले, फुला मुलांच्या संगे तुम्ही हसा बरे, फुला मुलांच्या संगे तुम्ही हसा बरे, तुम्ही हसा बरे. कसं वाटलं रे गाणं तुम्हाला? या गाण्यामध्ये काय सांगितलंय मुलांना की खूप हसायचं आहे, आपल्याला रोजच खूप हसायचं आहे. आता बालदिन म्हणजे काय? तर बालदिन म्हणजे तुम्हाला माहिती आहे, आपले पंतप्रधान, आपले पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या जन्मदिवशी म्हणजे 14 नोव्हेंबर रोजी हा बालदिन साजरा केला जातो. पंडित नेहरूंना तुमच्यासारखी छोटी छोटी मुलं खूप आवडायची, त्यामुळे त्यांच्या वाढदिवशी किंवा त्यांच्या जन्मदिवशी हा बालदिवस साजरा केला जातो. तुम्हाला ना मी एक पंडित नेहरूंबद्दल एक छोटीशी गोष्ट सांगते बघा, हा नीट ऐका. एकदा काय झालं माहितीये का, त्यांच्या घरी काही शाळेतली मुलं गेली. त्या दिवशी होता होळीचा दिवस, म्हणजे होळीनंतर येणारा रंगपंचमी हा दिवस, आणि पंडित नेहरूंकडे ही मुलं रंगपंचमी खेळायला गेली. त्यावेळेला पंडित नेहरू आपल्या अगदी महत्त्वाच्या कामांमध्ये व्यस्त होते. पण जेव्हा पंडित नेहरूंना समजलं की आपल्या घरी शाळेतली काही मुलं रंगपंचमी खेळायला आले, तेव्हा तातडीने ते बाहेर आले आणि त्यांच्या हातात होते भरपूर, दोन्ही हातामध्ये भरपूर रंग घेऊन ते बाहेर आले. दोन्ही मुठींमध्ये त्यांचे रंग होते आणि बाहेर आल्यावर त्यांनी सर्व मुलांच्या अंगावर मुठी मुठीने रंग उधळले. पण ती जी छोटी छोटी मुलं होती ती थोडीशी लाजत होती की एवढ्या मोठ्या माणसावर आपण कसा बरं रंग उधळायचा, त्यांच्यावर कसा बरं रंग टाकायचा. हे नेहरूंच्या लक्षात आलं. नेहरू म्हणाले की आता तुम्ही माझ्या अंगावर का बरं रंग टाकत नाहीयेत, मी तुम्हाला खूप मोठा वाटतो ना. मग नेहरूंनी काय केलं माहितीये, नेहरू त्यांच्या बरोबर खाली बसले, त्यांच्या बरोबरीने खाली बसले आणि नेहरू म्हणाले, बघा आता झालो की नाही मी तुमच्यासारखा छोटा छोटा, आता खेळणार तुम्ही माझ्याबरोबर रंगपंचमी. या पद्धतीने नेहरू मुलांबरोबर अगदी मूल होऊन खेळत असत, जणू काही बाल नेहरूच. अशा पद्धतीमुळे नेहरूंच्या मनात मुलांबद्दल खूप आकर्षण होतं, खूप प्रेम होतं. अशा प्रकारे 14 नोव्हेंबर या दिवशी पंडित नेहरू यांच्या जन्मदिवशी बालदिन हा दिवस साजरा होऊ लागला. आता बालदिन हा एकच दिवस साजरा करायचा करे तर नाही, बालदिवस हा कायम साजरा करायचा. मुलं नेहमी खुश राहिली पाहिजेत, हसती खेळती राहिली पाहिजेत, यासाठी खरं तर आपण मोठ्याने प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणजे ती जबाबदारी मुलांपेक्षा जास्त आपली आहे बरं का. बरोबर. पण स्मितींजी, आपल्यासाठी म्हणजे शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तर रोजच बालदिन असतो, आपण रोजच मुलांचा आनंदोत्सव साजरा करत असतो, नाही का? हो ना, थोडा अभ्यास करतो, थोडी मस्ती करतो, खूप साऱ्या गमती जमती करतो आपण. मी सहमत आहे तुझ्या मताशी की आपण आपल्या शाळेबाहेरच्या शाळेमधून हा आनंद उत्सव नक्कीच साजरा करतोय. तर रेश्मा, मला तुला विचारायला आवडेल की तुझ्या बालपणी, कारण आपण आज बालदिवसही आहे आणि दिवाळी आहे, म्हणून हा प्रश्न मी तुला विशेष विचारतोय की तुझ्या बालपणी तू कशी साजरी करत होतीस बरं दिवाळी? वाव. म्हणजे एक गोष्ट कॉमन आहे, तो म्हणजे आनंद आणि उत्साह, की तेव्हाचा आनंद उत्साह आजही तेवढाच आहे, कुठेही कमी झालेला नाही. दिवाळी म्हटलं की उत्साहानं भरलेलं वातावरण, त्यामुळे पूर्वी फटाक्यांचं एवढं कौतुक नव्हतं, जे आजही नाहीये, पण तेव्हा कौतुक असायचं आम्हाला ते रांगोळी काढण्याचं, किल्ले बनवण्याचं, त्यानंतर आकाशकंदील बनवण्याचं आणि खूप सारी धमाल करण्याचं. तर आकाशकंदील आम्ही सारे मित्रमैत्रिणी मिळून एकत्र बनवायचो. म्हणजे जो आपला एक कॉमन आकाशकंदील असतो आपल्या भागातला, तो एक मोठा कंदील बनवायचा, शिवाय घरासाठी वेगळा. आणि एवढं सगळं करत असताना एक गोष्ट मागे डोक्यात असायची, खूप फिरा, खूप खेळा, काही करा, पण शाळेमध्ये दिलेला तो भरमसाठ गृहपाठ तो करायचा रे बाबा, असं व्हायचं. अभ्यास असायचाच त्याही वेळेला. मला आठवतंय की आपण अभ्यास आज करू उद्या करू असं करता करता दिवाळीची सुट्टी जेव्हा संपायला यायची तेव्हा मात्र तो भरभर अभ्यास संपवायला लागायचा. करेक्ट करेक्ट. हा, आणि मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपला फराळ, तर फराळाची गंमत अशी ना की फराळ बनवण्याच्या दिवशीच तो अर्धाधिक संपत आलेला असायचा, की मग घरात आधी फटाके फुटायचे आणि आम्हाला बाहेर काढलं
घेतलं जायचं आणि मग तो पूर्ण व्हायचा बनवून फराळ. अशी ही सगळी धमाल. तर अशी ही तुझी धमाल आहे, अशीच अनेकांची धमाल असेल म्हणून आपण हाच प्रश्न आपण इतरही काही जणांना विचारला आहे आणि त्याच्या प्रतिक्रिया आपण ऐकूया. कारण प्रत्येकाच्या जीवनात दिवाळी हा एक फार आनंदाचा क्षण आहे, दिवाळी हा आनंदाचा उत्सव आहे आणि म्हणून समजून घेऊया की त्यांनी त्यांच्या बालपणी दिवाळी कशी साजरी केली होती. वाव, ओके. नमस्कार बालमित्रांनो, मी शुभांगी कोरडे, जिल्हा परिषद शाळा वाघाची वाडी, केंद्र सोनावळे, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे येथून बोलत आहे. सण साजरे केल्यामुळे आपले सांस्कृतिक वारसा जपला जातो. दिवाळी हा वर्षातला सर्वात मोठा सण, सलग 5 दिवस चालणारा. मला माझ्या लहानपणची दिवाळी खूप आठवते. खरं तर फटाके फोडायला मला खूप भीती वाटायची, परंतु दुसऱ्यांनी फोडलेले फटाके पाहायला मात्र मला खूप आवडायचं. दिवाळी म्हटलं की आला गोडधोड फराळ, लाडू, करंजी, चिवडा, चकली असे पदार्थ खायला मला खूप आवडायचं. दिवाळीच्या सणांपैकी सर्वात लाडका सण म्हणजे भाऊबीज. भाऊबीजेला भावांना ओवाळायचं आणि त्यांच्याकडून मस्तपैकी गिफ्ट मिळवायचं. यापेक्षा दुसरा आनंद कोणता? नमस्कार, माझे नाव सौ निर्मला कुंभार. मी कात्रज पुणे येथून बोलते. मी तुम्हाला आम्ही लहानपणी दिवाळी कशी साजरी करायचो हे सांगणार आहे. लहानपणी दिवाळी आली की आईवडील आम्हाला नवीन कपडे आणायचे. आम्ही आईवडिलांना फराळ करण्यात मदत करायचो. खूप मज्जा यायची. मग किल्लाही बनवायचो. त्या किल्ल्यात सैनिक ठेवायचो आणि दारात पणत्या लावायचो, आकाशकंदील लावायचो. अंगणात पाण्याचा सडा टाकून रांगोळीही काढायचो. मग छानसे फुलभाज्या, फटाके, टिकल्या आम्ही असं उडवायचं. अशा प्रकारे आम्ही दिवाळी साजरी करायचो. दिवाळी म्हणजे मोठा सण. आमच्या बालपणी दिवाळी म्हटलं की सर्व मुलांना आनंद व्हायचा. त्याला कारणच तशी होती. दिवाळीला 1 महिना अगोदर मामाच्या गावची मजा सांगण्यात मित्रमैत्रिणी रमून जायचो. शाळेला सुट्ट्या, अभ्यासाची काही टेन्शन नाही, सगळी धमालच धमाल. दिवाळीला फराळ खाण्यात वेगळीच मजा असायची. दिवाळी आली की गावातील सर्व घरामध्ये दिव्याच्या माळा लागायच्या. गाव एकदम लखलखीत दिसायचे. दिवाळीत फटाके फोडायला, रॉकेट उडवायला फारच मजा यायची. तशी पूर्वीची मजा वेगळीच आनंद देणारी होती. आता तशी नाही. दिवी लागली रे
नमस्कार, मी आरोही विजय कडूची मम्मी बोलते, नेहा विजय कडू. तर मी तुम्हाला माझ्या लहानपणी दिवाळी हा सण कसा साजरा व्हायचा मी तुम्हाला हे आज थोडक्यात सांगते. तर दिवाळी हा सण आम्ही अक्षरशः साध्या पद्धतीने साजरा करायचो. म्हणजे दिवाळी 2-3 दिवस राहण्या अगोदर आम्ही सगळ्याजणी घरं साफसफाई करायचो. सगळ्या मैत्रिणी त्यांच्या घरच्या म्हणजे त्यांच्या आईला त्या मदत करायच्या, माझ्या आईलाही मी मदत करायची. घरं सारवण्यामध्ये, अंगण सारवण्यामध्ये, अंगण झाडण्यामध्ये, अंगण छान तयार करायचो दिवाळीच्या 2 दिवस अगोदर. परत किल्ले बनवायचो सगळ्याजणी मिळून. किल्ल्याभोवती गवत टाकायचो. गवत टाकून त्यामध्ये प्राणी, पक्षी, सैन्य किल्ल्यावरती, शिवाजी महाराज असं सगळे किल्ल्याची तयारी करायचो. दिवाळीच्या दिवशी सकाळी उठायचो पहाटे आणि आंघोळ्या करून, घरं वगैरे साफ करून, रांगोळ्या काढून सगळ्याजणी सकाळी पहाटे दिवे लावायचो. नंतर दुपारच्या वेळेस आईला फराळ बनवण्यामध्ये मदत करायचो. मी माझ्या आईला करायची, मैत्रिणीही माझ्या मदतीला यायच्या. मीही त्यांच्या घरी त्यांच्या आईला मदत करायला जायची. नंतर संध्याकाळी आम्ही छान छान नवीन कपडे घालायचो, फटाके फोडायचो. लक्ष्मीपूजनला आईजवळ बसायचो. लक्ष्मीपूजनमध्ये आई कशी लक्ष्मीपूजन करते ते आम्ही बघायचो मजेने. नंतर परत सगळ्याजणी एकत्र यायचो. फटाके फोडून झाल्यानंतर आम्ही सगळ्याजणी एकमेकींच्या घरी फराळ वाटायचो. नंतर सगळ्याजणी एकत्र येऊन फराळसुद्धा आम्ही एकत्र खायचो. अशा प्रकारे आमची दिवाळी हा सण साजरा व्हायचा. मी ज्योती खळदे. बरं का मुलांनो, तुमच्यासारखी मी लहान असताना आमच्या लहानपणी हा दिवाळी सण आला की मला खूप आनंद व्हायचा. कारण सगळ्या सणात मला हा दिवाळी सण खूप आवडायचा. कारण घरामध्ये मी सगळ्यात लहान असल्यामुळे सगळेजण माझे खूप लाड करायचे. माझे चुलते, काका, काकी, आई, बाबा, मोठा दादा हे सगळेजण माझे खूप लाड करायचे. सगळेजण पहिलं माझ्या आनंदाचा विचार करायचे की हिला काय दिलं, काय केलं म्हणजे ही खूप आनंदाने उड्या मारेल. त्यामुळे मला सगळेजण कोणी खाऊ द्यायचं, कोणी पैसे द्यायचं. आणि आमचे बाबा दिवाळी आली की आमच्यासाठी छान छान नवीन कपडे आणायचे, फटाके आणायचे. आई घरामध्ये गोड फराळ करायची. चकली, करंजी, लाडू, चिवडा हे सगळं आम्हाला खूप आवडायचं. पण फटाके वाजवताना मात्र आम्हाला कोणी एकटं सोडायचं नाही. घरातनं जोरदार ताकीद असायची की मोठे माणसं जवळ असल्याशिवाय आपण फटाके वाजवायचे नाही. आणि शक्यतो आमच्या हातात फक्त फुलबाजीच दिली जायची आणि मोठे फटाके आम्ही फक्त लांबनं बघायचो आणि आवाज ऐकायचो. त्यामुळं दिवाळी मला खूप आवडते. वाह, छान होत्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया, मजा आली ऐकून. हो ना. मग आता आपण असंच एक छानसं गीत सुद्धा ऐकूया. येस. माळा तोरण अंगणी सजती, आज करूया खूप मस्ती. माळा तोरण अंगणी सजती, आज करूया खूप मस्ती. जन्मदिवस चाचींचा, बालदिवस असे आमुचा. जन्मदिवस चाचींचा, बालदिवस असे आमुचा. चाचाजी होते महान, आपल्या देशाची ते शान. चाचाजी होते महान, आपल्या देशाची ते शान. चाचाजींची स्वप्ने सारी आपण मिळून करूया पुरी. चाचाजींची स्वप्ने सारी आपण मिळून करूया पुरी. माळा तोरण अंगणी सजती, आज करूया खूप मस्ती. माळा
अंगणी सजती, आज करूया खूप मस्ती. रेश्मा, आपल्याच एका विद्यार्थी मित्राने चाचा नेहरूंना चक्क पत्र लिहिलंय. हो, आणि ह्या पत्रामार्फत त्याने त्याची प्रतिक्रिया लिहिली आहे आताच्या ह्या परिस्थितीबद्दल, तर ती सुद्धा आपण ऐकणार आहोत. हे पत्र आपल्यासाठी वाचणार आहेत श्री हसन आवटे सर. चला तर ऐकूया चाचा नेहरूंना लिहिलेल्या एका विद्यार्थ्याच्या मनातल्या काही गोष्टी. ओके. प्रति आदरणीय नेहरू चाचाजी, सहनवी. आदरणीय नेहरू चाचाजी, आज मी तुम्हाला तुमचा लाडका मुलगा या नात्याने पत्र लिहित आहे. दरवर्षी तुम्ही आम्हाला भेटायला येता. यावर्षी पण तुम्ही आम्हाला भेटायला येणार आहात. 14 नोव्हेंबर म्हणजे आपला जन्मदिवस, आम्हा बालमुलांचा सर्वात आनंदी आणि आवडता असा दिवस. यावर्षी पण तुम्ही आम्हाला भेटायला येणार आहात. पण आम्हा मुलांना यावर्षीचा वाढदिवस हा काहीसा वेगळा वाटतोय. दरवर्षी आम्ही मुले तुमचा वाढदिवस थाटामाटात साजरा करतो. तुमचा वाढदिवस म्हणजे आनंदाची एक पर्वणीच होय. नेहमीप्रमाणे शाळा भरायची आणि आम्ही सारे मुले त्याची छानपैकी तयारी करायचो. सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांचा सहभाग असायचा. तुमचा वाढदिवस म्हणजे शाळेत वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रम यांची रेलचेल. तुमच्या जीवनावर आधारित नाटक, गाणी, पथनाट्य आणि इतर कार्यक्रम म्हणजे एक आगळी वेगळी अशी मेजवानी आणि आनंदाची पर्वणीच होय. अतिशय उत्स्फूर्तपणे दरवर्षी हा कार्यक्रम साजरा होतो. यावर्षी पण आम्हाला तुमचा वाढदिवस साजरा करायचा आहे. पण चाचाजी, आज पहिल्यांदाच शाळा या बंद आहेत. कोरोना नावाच्या रोगाने सगळीकडे थैमान मांडले आहे. जो तो आज चेहऱ्यावर मूकपट्टी बांधून फिरत आहे. आमचे मैदानी खेळ बंद झाले आहेत. लोक एकमेकांशी हात मिळवायला देखील घाबरत आहेत. एवढासा छोटासा न दिसणारा विषाणू तो. पण चाचाजी, त्याने अक्षरशः नाकीनं आणलेत बरं आमच्या. आम्ही सारे मुले केव्हापासून वाट बघत आहोत की केव्हा एकदाची शाळा सुरू होते. ती कोरोना विषाणू एकदा का हद्दपार झाला की शाळा सुरू होणार. इतके दिवस बंद असलेली शाळा पुन्हा सुरू होणार आणि आमचे गुरुजी आम्हाला शिकवायला येणार. मग शाळा नव्याने भरणार आणि आम्ही मुले त्यात चैतन्य भरणार. पण हे सगळं लवकर केव्हा होणार याची आम्ही मुले आतुरतेने वाट पाहत आहोत. आदरणीय चाचाजी, मी आपणासमोर खूपच बोलत आहे. आज आपल्या विचारांची आणि अनमोल ठेवा याची समाजाला सुशिक्षित करण्यासाठी फारच गरज आहे. आजच्या या बालदिनाच्या निमित्ताने मी आज तुमचा लाडका मुलगा प्रण करतो की तुमच्या विचारांचा ठेवा मी माझ्या पुढील पिढीपर्यंत नक्कीच पोहोचणार आणि या समाजाला शिक्षित पासून सुशिक्षित नक्कीच बनवणार. या कामी मी आपले आशीर्वाद मागत आहे. आपले आशीर्वाद आणि कार्य करण्याची प्रेरणा ही आम्हा मुलांच्या पाठीमागे सदैव राहो हीच एक प्रार्थना करतो आणि माझे लेखन मी इथे थांबवतो. आपला लाडका विद्यार्थी. छान होतं पत्र. वयाने मोठे पण मनाने आजही लहान असलेल्या बालमन जपणाऱ्या साऱ्यांनाच बालदिनाच्या शुभेच्छा. आणि स्मितींजी, आपण नेहमीच पालकांना सांगत असतो की बालपण सरलं म्हणण्यापेक्षा आता आपण नव्याने मुलांचं बालपण साजरं करूया, नाही का? हो, आणि बालपण साजरं करण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे आता आपण त्यांना त्यांच्या शिकण्यामध्ये मदत करूया, त्यांच्या जीवनामध्ये रंग भरूया, आनंद भरूया. नक्कीच नक्कीच. भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन सर्वस्व वेचणारे पंडित जवाहरलाल नेहरू. तेजपुंज व हसतमुख असे जवाहरलाल. तेजस्वी व्यक्तिमत्व, प्रखर बुद्धिमत्ता, गाढा विद्याव्यासंग, अफाट कर्तृत्व, विशाल सहानुभूती इत्यादी गुणांनी भारताचेच नव्हे तर जगाचे लाडके होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिले पंतप्रधान होण्याचा मान पंडित नेहरूंना मिळाला. आपल्याला जवाहरलालजींसारखे निष्ठावंत,
त्यागी सहृदय असे थोर नेते लाभले, हे आपलं केवढं मोठं नशीब. ठाणे शहरातील सरस्वती मंदिर ट्रस्ट या शाळेतील पूर्वप्राथमिक विभागाच्या शिक्षिका सौ पद्मजाताई यांनी रचलेले हे एक दिवाळीवरील गीत आता आपण ऐकूया. आली दिवाळी दिवाळी आली, आली दिवाळी दिवाळी आली, कंदील पणत्या लावूया दारी, कंदील पणत्या लावूया दारी, सजावट करू छान घरी, तोरण रोषणाई लावू दारी, सजावट करू छान घरी, तोरण रोषणाई लावू दारी, सुरेख रांगोळी काढू अंगणी, सुरेख रांगोळी काढू अंगणी, आली दिवाळी दिवाळी आली, आली दिवाळी दिवाळी आली. मातीचे किल्ले बनवूया, भेट कार्ड पणत्या रंगवूया, मातीचे किल्ले बनवूया, भेट कार्ड पणत्या रंगवूया, फटाक्यांचा हट्ट मात्र मुळीच नाही, फटाक्यांचा हट्ट मात्र मुळीच नाही, आली दिवाळी दिवाळी आली, आली दिवाळी दिवाळी आली. सुगंधी उठणे अंगी लावू, सुगंधी उठणे अंगी लावू, पहाटे अभ्यंग स्नान करू, पहाटे अभ्यंग स्नान करू, नवे नवे कपडे घालूया भारी, नवे नवे कपडे घालूया भारी, आली दिवाळी दिवाळी आली, आली दिवाळी दिवाळी आली. आईने केला छान छान खाऊ, करंजा चकली चिवडा लाडू, आईने केला छान छान खाऊ, करंजा चकली चिवडा लाडू, फराळाला मित्रांना बोलवू घरी, फराळाला मित्रांना बोलवू घरी, आली दिवाळी दिवाळी आली, आली दिवाळी दिवाळी आली. लक्ष्मी पूजनाला पूजन करू, भाऊबीजेला भावाला ओवाळू, लक्ष्मी पूजनाला पूजन करू, भाऊबीजेला भावाला ओवाळू, दादा देईल मला छान ओवाळणी, दादा देईल मला छान ओवाळणी, आली दिवाळी दिवाळी आली, आली दिवाळी दिवाळी आली, आली दिवाळी दिवाळी आली, कंदील पणत्या लावूया दारी, कंदील पणत्या लावूया दारी, कंदील पणत्या लावूया दारी. मित्रांनो, उंच उंच जाऊ दे तुमच्या स्वप्नांचा आकाश दिवा, उंच उंच जाऊ दे तुमच्या स्वप्नांचा आकाश दिवा, या शाळेत लाभो तुम्हा अभ्यासाचा आनंद नवा. या सदिच्छेसह आम्ही आपला निरोप घेतो. भेटूया पुढल्या भागात अभ्यासाचा नवा धमाका करायला. घरी राहा, सुरक्षित राहा, आनंदी राहा. हॅपी दिवाळी. बाय बाय.